तर सांगलीत कृष्णा नदीनं इशारा पातळी ओलांडलेली आहे। सध्या कृष्णा नदी 40 फूट 6 इंचावरती पोहोचलेली आहे। आरबीएन पूल या ठिकाणी नदीची पाणी पातळी स्थिर असल्याचं चित्र पाहायला मिळतं। झपाट्याने वाढणारी पाण्याची पातळी कृष्णा नदीची आता संत गतीने वाढत आहे। आपण सध्या कृष्णा नदीच्या तीरावरती उभे आहोत। आयुर्वेद ब्रिज जवळ आपण पाहू शकता कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी ही 40.6 झालेली आहे। इशारा पातळी ओलांडल्यानंतर इंचाने कृष्णा नदीची पाण्याची पातळीत वाढ होत आहे। आता सध्या 40.6 आहे। आपण पाहू शकता काकानगर असेल, सूर्यवंशी प्लॉट असेल, या परिसरामध्ये पाणी शिरलेलं आहे। दुसरी गोष्ट, कर्नाल रोड पूर्ण पाण्याखाली गेलेला आहे आणि सकाळपासून कृष्णा नदीची पाण्याची पातळी ही संत गतीने वाढत आहे। आपण पाहिलं तर सांगलीकरांना कोणत्याही पद्धतीचं घाबरून जाण्याचं कारण नाही असा विश्वास सांगली जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी दिलेला आहे। कॅमेरामन विकी सोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली।